अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भक्तांचे कुलदैवत म्हणून खंडोबाकडे पाहिले जाते. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हे शंकराचा अवतार मानले जातात. मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना म्हटले जाते. हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणामध्ये उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी व्रतही केले जाते. यालाच खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे होते. यंदा 13 डिसेंबर बुधवार रोजी खंडोबाचे हे नवरात्र चालू होणार असून 18 डिसेंबरला चंपाषष्ठी असणार आहे. आपल्या जीवनातील समस्या, मग त्या आर्थिक असू द्या किंवा घरात पैसा येतो पण टिकत नाही, घरात लग्न ठरत नाही किंवा कुटुंबाची प्रगती होत नाही, अशा अनेक समस्या असू द्या, या सगळ्या समस्यांवर उपाय काय असतो माहिती आहे? तो उपाय म्हणजे सगळ्यात सोपं, आपल्या कुळधर्म आणि कुळाचाराचे पालन करणे. कुळधर्म आणि कुळाचार केल्यामुळे आपल्याला जो घरामध्ये वास्तुदोष किंवा ग्रहदोष, नकारात्मकता असते, अशा सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन प्रगती होते. आणि या कुळधर्म कुळाचाराचाच जो खंडोबाचा नवरात्र आपण साजरं करणार आहोत, तो हा कुळधर्म कुळाचाराचाच एक भाग आहे. खंडोबाचे षडरात्र उत्सव म्हणजेच खंडोबाचे नवरात्र. खंडोबाची भक्ती आणि उपासना करून अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतात असा अनुभव अनेकांना येतो. आणि म्हणूनच ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी खंडोबाचे हे षडरात्र साजरं केलंच पाहिजे आणि कुळधर्म कुळाचाराचं पालनही केलं पाहिजे. खंडोबाच्या या षडरात्र उत्सवमध्ये खंडोबांची उपासना कशी करावी, खंडोबाचा घट कसा बसवावा, खंडोबांना नैवेद्य काय अर्पण करावा, 6 दिवस कोणत्या माळा घालाव्या, कोणत्या नियमांचे पालन करावे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चंपाषष्ठीला खंडोबा मणी आणि मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते. त्यामुळे 5 दिवसांच्या उपवासानंतर 6व्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या दिवशी नवरात्रीची सांगता होते. नवरात्राच्या या 6ही दिवस खंडोबासमोर नंदादीप अखंड तेवत ठेवतात. नवरात्रीप्रमाणेच यावेळीही रोज माळा वाढवतात. त्या आपल्याला घटावर लावायच्या असतात. खंडोबांना भंडारा अतिशय प्रिय. भंडाऱ्याचा रंग पिवळा. त्यामुळे ज्या दिवशी घट बसणार आहे त्या दिवशी आपल्याला नागिणीच्या पानांची माळ घालायची आहे व पुढे 5 दिवस आपल्याला पिवळ्या फुलांच्या माळा या घटावर चढवायच्या आहेत. तसेच प्रत्येक दिवशी खंडोबाला बेल, दवना, झेंडूची फुले आणि भंडारा वाहून खंडोबांची आपल्याला पूजा करायची आहे. चंपाषष्ठी हा उत्सवाचा मुख्य दिवस. हा दिवस विजयोत्सवाचे महाप्रतीक आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार चंपाषष्ठी हा कालावधी देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा व लसूण याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. तर हे खंडोबाचं नवरात्र का साजरं केलं जातं? तर मणिसूर व मल्लासूर या दैत्यासोबत शंकराने खंडोबाचे रूप घेऊन 6 दिवस युद्ध केले. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला हे युद्ध सुरू झाले होते. ज्या दिवशी हे युद्ध संपले तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. राक्षसांशी झालेल्या युद्धात खांड नामक शस्त्राचा वापर करण्यात आल्याने खांडधारी खंडोबा या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. आता आपण पाहूयात मार्गशीर्ष प्रतिपदेला खंडोबांची जी घटस्थापना केली जाते त्याची विधिवत पूजा कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण जसं नवरात्रीला आपलं घर झाडून पुसून स्वच्छ करतो तसंच आपल्याला याही नवरात्रीच्या वेळेस आपलं घर गोमूत्र आणि मीठ टाकून झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. जिथे आपल्याला घटस्थापना करायची आहे त्या जागेवर आपल्याला प्रथम स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकाला आपल्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत व त्या स्वस्तिकावर आपल्याला चौरंग स्थापित करायचा आहे. अशा प्रकारे आपली स्वस्तिकाची पूजा झाल्यानंतर
त्या स्वस्तिकावर आपल्याला चौरंग स्थापित करून घ्यायचा आहे, ज्यावर तुम्ही घट मांडणार आहात. पाट असू दे, चौरंग असू दे, त्यावर तुम्हाला तिथे स्थापित करायचं आहे. आता हे जे चौरंग किंवा पाट घेणार आहे त्यावर आपल्याला पिवळ्याच रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. खंडोबांना भंडाऱ्याचा पिवळा कलर अतिशय प्रिय असल्यामुळे या पूजेमध्ये तुम्हाला पिवळ्याच वस्त्र चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचं आहे. घटस्थापनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी सर्व पूर्वतयारी करून घेणार आहोत की जेणेकरून पूजा करताना आपल्यासारखे उठावे लागणार नाही. हे बघा, अशाप्रमाणे सुघट आपल्याला स्थापित करायचं आहे. तर या सुघटावर हळद आणि कुंकू याचं खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे 5 नाम ओढून घ्यायचे आहेत व त्याला पिवळ्या रंगाचा दोरा आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा पिवळा धागा या घटाला 6 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हा गुंडाळायचा आहे. यानंतर ही आपण बांबूची टोपली घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला माती भरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घट बसवणार आहोत आपण. हे बघा, इथे एका प्लेटमध्ये ताम्हणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत व या तांदळावर हळदीच्या साहाय्याने आपल्याला अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भंडारा किंवा हळदीच्या साहाय्याने आपल्याला या तांदळावर अष्टदल कमळ काढायचं आहे. ही सर्व पूर्वतयारी आपल्याला घट बसवायच्या आधीच करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे अष्टदल कमळ काढून झालेलं आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी आपण घटावर नागिणीच्या पानांची माळ बांधतो, तर ती अशी दोऱ्यामध्ये गाठ मारून आपल्याला बनवून घ्यायची आहे. 5, 7, 9 अशा कितीही पानांची माळ तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे ही माळ आपल्याला बनवून घ्यायची आहे. यानंतर हे बघा, आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी गहू मिश्र करून माती भरलेली आहे. त्याचप्रमाणे तांदळावर अष्टदल कमळ काढून घेतले आहे. घटाला आपण दोरा गुंडाळून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथं बिड्याची पानं आहेत आणि इथे पिवळी फुलं आहेत. ही माळ बनवून घेतलेली आहे. आपण अखंड नंदादीप तेवत ठेवणार आहोत, त्यासाठी तो दिवा आहे. शंकराची पिंड, कारण खंडोबा हे शंकराचे अवतार आहेत. बेलाची पानं, नागिणीची पानं, खोबऱ्याची वाटी, भंडारा, त्याचप्रमाणे बदाम, हळकुंड, सुपारी, नाणं आणि खोबरं, गणपती म्हणून पूजनासाठी सुपारी, नैवेद्यासाठी गुळ खोबरं, हळद, कुंकू, साखर आणि अक्षता. त्याचप्रमाणे खंडोबाचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो जो तुमच्याकडे उपलब्ध आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूजेची तयारी आहे. चौरंगावर पिवळं कापड अंथरून त्यासमोर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजेमध्ये आपण अभिषेकही देवांना घालणार आहोत, त्यासाठी पाणी आणि पंचामृत आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेणार आहोत. दीपपूजन करण्यासाठी इथे मी दिव्याला आसन दिलेलं आहे. त्या आसनावर अक्षता ठेवायच्या आहेत. त्या अक्षतांना आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्या अक्षतांवर आपल्याला हा असा अखंड नंदादीप जो आपण तेवणार आहोत तो आपल्याला स्थापित करून घ्यायचा आहे. त्या दिव्याची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे व ह्या अखंड नवरात्रामध्ये तो असाच तेवत राहा म्हणून दिव्याला प्रार्थना करायची आहे. दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला प्रथम आचमन करायचं आहे. आचमनासाठी 3 वेळा पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. आचमन करताना स्क्रीनवर जर तुम्हाला मंत्र दिसत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर हात जोडून आपल्याला भगवान श्रीकृष्णांची 24 नावं घ्यायची आहेत. आचमन झाल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. त्या संकल्पासाठी आपल्याला हातामध्ये फूल, अक्षता आणि पाणी घेऊन आपल्याला संकल्प सोडायचा आहे. जो इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तसा संकल्प तुम्हाला म्हणायचा आहे. संकल्प म्हणून झाल्यानंतर आपल्या हातातील पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आपली ही नवरात्रीची पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून आपण गणपती बाप्पाला आधी अभिषेक घालून घेणार आहोत. प्रथम स्वच्छ पाण्याने व नंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर
चौरंगावर जोडीचे पान ठेवून त्याच्यावर अक्षता ठेवाव्या आणि त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळद कुंकू वाहिल्यानंतर त्या अक्षतांवर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्या सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पांना हळद कुंकू गंध अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे व तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की आमची ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू देत. खंडोबा हे महादेवांचा अवतार आहेत, त्यामुळे आपण इथे शिवलिंगही स्थापित करणार आहोत. तर ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला या शिवलिंगावरतीही अभिषेक करायचा आहे. प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने व पुन्हा नंतर स्वच्छ पाण्याने भगवान शंकरांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. शिवशंकरांचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला त्यांना चौरंगावर स्थापित करायचं आहे. त्यासाठी इथे विड्याची जोडीची पानं ठेवून त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत. या अक्षतांवर हळद कुंकू व्हायचे नाही. त्यावर आपल्याला आपली शिवलिंग शिवपिंड जे आहे ते आपल्याला ठेवायचे आहे व या पिंडीला आपल्याला भस्म, जे पांढऱ्या रंगाचं भस्म असतं ते भस्म लावून घ्यायचं आहे. फुलं व्हायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत. भगवान शिवशंकरांना बेल आवडतो तर बेलही व्हायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शिवशंकरांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर खंडोबाचा टाक जो आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत त्यालाही आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यालाही खंडोबांचा जो टाक आहे यालाही प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने पुन्हा एकदा अभिषेक घालायचा आहे. तुम्हाला अभिषेक करताना जे मंत्र म्हणायचे आहे ते मी त्या स्क्रीनवर दिलेले आहेत. ते स्क्रीनवरचे मंत्र तुम्हाला म्हणून तुम्हाला त्या देवांचे अभिषेक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला खंडोबांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. खंडोबांचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्थानापन्न करण्यासाठी आपल्याला इथे प्रथम जी वेळूची टोपली आहे ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. या टोपलीमध्ये आपण माती आणि गहू असे एकत्र करून भरलेले आहेत. त्यामध्ये जो घट ठेवला आहे त्या घटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये अक्षता तसेच सुपारी व पैसा त्या घटामध्ये घालायचा आहे. घटामध्ये साहित्य घातल्यानंतर आपण जे अष्टदल कमळ काढलेले जे ताट होतं ते आपल्याला त्या घटावर स्थापित करायचं आहे. त्या घटावर आपल्याला ही 2 जोडीची नागिणीची पानं ठेवायची आहेत. या पानांचा देठ हा पूर्वेकडे झाला पाहिजे याची मात्र तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची आहे. त्यानंतर या पानांवर आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत व त्या अक्षतांना आपल्याला भंडारा व हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे. भंडारा आपल्या खंडोबारायांसाठी आणि टाकामध्ये खंडोबांबरोबर म्हाळसाही असते म्हणून आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. यानंतर आपल्याला जो खंडोबांचा टाक आहे तो असा झोपवून पानांवर ठेवायचा आहे, उभा करायचा नाही आहे. हे बघा अशा प्रकारे झोपवायचं आहे. यानंतर आपल्याला या टाकाला गंध लावून घ्यायचा आहे. गंध लावल्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकूही लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पंचोपचारे या टाकाची पूजा करायची आहे. पंचोपचारामध्ये तुम्ही अक्षता, गंध, हळद, कुंकू, फुलं, बेल व्हायचं आहे, दवना व्हायच्या आहेत, भंडारा व्हायचा आहे आणि आपल्या खंडोबारायांना धूप आणि दीपानी ओवाळायचं आहे. खंडोबारायांना सगळं पिवळंच आवडत असल्यामुळे त्यांना आपण त्यांच्या आवडीची पिवळ्या रंगाची फुलं वाहणार आहोत. तसंच त्यावर भंडाराही वाहून घेणार आहोत. भंडारा वाहून झाल्यानंतर आपल्याला आता धूप दीपानी खंडोबारायांची आरती करायची आहे. धूप दीपानी आरती झाल्यानंतर आपण समोर जो विडा ठेवला त्या विड्यावर आपण सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि एक नाणं ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या जो विड्याचं पान आहे त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी भंडारा भरून देवासमोर ठेवायची आहे. अशा प्रकारे आपली घटस्थापनेची पूजा झाल्यानंतर आपल्याला घटावर नागिणीच्या पानांची माळ अशा प्रकारे सोडून ठेवायची आहे. आत्ता तुम्हाला जो स्क्रीनवर मंत्र दिसत आहे तो मंत्र म्हणत तुम्हाला ही माळ बांधायची आहे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ आपल्याला बांधायची आहे. रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचारे पूजा करून त्यावर आपल्याला हळद व्हायची आहे, म्हणजेच भंडारा व्हायचा आहे. तसेच घटाला रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे व आपल्या खंडेरायांची आरती करायची आहे. 6 दिवसामध्ये सर्व कुटुंबियांनी मिळून
मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठही आपल्याला करायचे आहेत. तुम्हाला जसं जमेल तसं 14, 28 असे पाठ तुम्ही मल्हारी सप्तशतीचे नक्कीच करू शकता. यानंतर आपल्याला घटाला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. या 6 दिवसांच्या काळामध्ये कोणी 6 दिवसाचा उपास करतं, तर कोणी उठता बसता म्हणजे प्रतिपदेला एक उपास असतो आणि चंपाषष्ठी दिवशी उपास करून संध्याकाळी तो उपास सोडला जातो. काही लोक एकभुक्त म्हणजेच एकदा जेवण करून उपाससुद्धा या दिवशी करू शकतात. तर अशा प्रकारे ह्या 6 दिवसामध्ये आपल्याला घटाची सेवा करायची आहे. अशा प्रकारे 6 दिवस आपण घटाची सेवा केल्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तळी भंडारा करून कुळधर्म कुळाचार करायचे आहेत. ते कसे करायचे याचा व्हिडिओ उद्या येणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.